सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पावर्ड बाय हॉटेल सह्याद्री चव विमानाची वाडेफाटा सातारा। खासदार शरद पवार यांची आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजता रहिमतपूर येथे जाहीर सभा। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची रहिमतपूर येथे ज्योतिबाचा माळ येथे जाहीर सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सकाळी 11:30 वाजता मलकापूर येथे जाहीर सभा। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कराड दक्षिण मधील अधिकृत उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर तालुका कराड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता मलकापुरातील बैल बाजार रोडवरील पटांगणावर होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची रविवारी 17 नोव्हेंबर रोजी पाटण विधानसभा मतदारसंघात मल्हारपेठ येथे जाहीर सभा। पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षल कदम यांच्या प्रचारार्थ रविवारी 17 नोव्हेंबर रोजी पाटण तालुक्यात मल्हारपेठ येथे जाहीर सभा होणार आहे। 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करत 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आचारसंहिता काळात कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यात कोट्यवधींचा मुद्देमाल भरारी पथकांतर्फे जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फोनारी यांनी दिली। सोयाबीन हमीभाव केंद्रे अटी शर्तींच्या फेऱ्यात शेतकऱ्यांची उदासीनता, मिळेल त्या भावाने व्यापाऱ्यांना विक्री। शासनाने मोठ्या प्रतीक्षेनंतर सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली, पण सोयाबीन खरेदीसाठी या हमीभाव केंद्रावर अटी शर्ती इतक्या ठेवण्यात आल्या आहेत, त्यामुळे हमीभाव केंद्रावर जाऊन सोयाबीन विक्री करण्याबाबत शेतकरी उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची रंगेरंग सुरू करण्याची धावपळ सुरू आहे। मागील हंगामातील ट्रॅक्टर नांगर फनपाळीचे पैसे देणे बाकी आहेत, बियाणे खतांचा पैसा द्यायचा आहे, मजुरांना पैसे द्यायचे असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। त्यामुळे काही करून शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करणे गरजेचे आहे। त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने व्यापाऱ्यांना कमी दरात सोयाबीन विक्री करत आहे। शिवतर तालुका सातारा येथे नातीला आणायला निघालेल्या आजोबांचा अपघातात मृत्यू। सातारा नून रस्त्यावर शिवतर गावच्या हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात झाला। यामध्ये नातीला शाळेतून आणायला गेलेल्या आजोबांचा मृत्यू झाला। ते शिवतरचे माजी उपसरपंच होते। शाळेसमोरील त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिली। या अपघातात बापूराव पांडुरंग साबळे वय 70 राहणार शिवतर तालुका सातारा यांचा मृत्यू झाला। जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण। जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून थंडी कमी जास्त होत असून तापमानाचा पारा घसरू लागला आहे। पहाटे बोचरी थंडी, दुपारी कडक ऊन तर सायंकाळी हवेत गारवा जाणवत आहे। गुरुवारी दुपारपासून ढगाळ हवामान राहिल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती। वातावरणात वारंवार बदल जाणवत आहे। वातावरणातील बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। गेल्या आठवड्यापासून शहरात बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत। उपचारासाठी जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत। सातारा शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा। शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। सायंकाळच्या वेळी पारंगे चौक परिसर तसेच राजपथावर देखील मोकाट जनावरे भर रस्त्यावरून वावरत आहेत। आधीच वाहनांची गर्दी व त्यात जनावरे त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा।